उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ मेळावा सध्या विविध अर्थाने चर्चेत आहे। महाकुंभात हजारोंच्या संख्येने साधू बाबा हजर झालेत। कुंभ मेळाव्यात आलेल्या प्रत्येक बाबाची वेगवेगळी कहाणी आहे। मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा म्हणजे IIT वाला बाबा। कोण आहे हा बाबा आणि काय आहे त्यांची कहाणी, बघूया एक रिपोर्ट। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये भक्तीचा महाकुंभ भरलाय। जगभरातून कोट्यवधी भाविक पवित्र स्नानासाठी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आले। इथं आलेल्या प्रत्येक साधू संताची आपापली एक कहाणी आहे। या सगळ्या साधूंमध्ये एक साधूचा चेहरा सगळ्यात वेगळा आहे। हे साधू बाबा आहेत अभय सिंग महाराज। अभय सिंग बाबा हे साधे सुधे बाबा बैरागी नाहीत, ते आहेत IITians बाबा। अभय सिंग बाबा मुंबई IITचे माजी विद्यार्थी आहेत। त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याचा दावा केलाय। त्यांचं फाडफाड इंग्रजी त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतं। त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्यातून ते जगातील सगळ्या मोहमायेपासून दूर गेल्याचं प्रतीत होतंय। साधू अभय सिंग यांनी लाखो रुपयांचा दर महिन्याचा पगार सोडून संन्यास घेतलाय, कारण अभय महाराजांना सत्य सापडलंय। बाबा बनने का तो वही है, और बनना कुछ नहीं है ना। उस चीज को तुम जानते रहोगे यार, किसी भी चीज को, वही मैं बार बार जवाब देता हूँ, किसी भी चीज को तुम गहराई में जानते रहोगे तो तुम उसके सत्य तक पहुंचोगे ना। तो सत्य तक पहुंचने का जो तरीका है वो, यदि वो यहाँ से जा रहा है तो फिर वहां से जाओगे। पहले अभय सिंग महाराज कुंभमेळ्यात आल्यापासून त्यांची सोशल मीडियावर चर्चा आहे। उच्च शिक्षित बाबांवर सोशल मीडियावर शेकडो मीम्स तयार झाले। या मीम्स बाबत अभय सिंग यांना विचारलं असता त्यांनी आपल्या माध्यमातून सनातन धर्माची सोशल मीडियावर चर्चा होत असल्याचं ते सांगतात। बढ़िया है ना, मीम बनाने से तो पॉपुलर होते हैं। पॉपुलर हो रहा है, पूरा सनातन पॉपुलर हो रहा है। हाँ, तो वो मेन वही है कि यदि मैं पॉपुलर हुआ, उस मेरे माध्यम से यदि वो चीज पॉपुलर हो रही है, ज्ञान यदि ऊपर उठ रहा है, तो हो गया ना सार्थक। उसके बाद क्या चाहिए। अभय सिंग महाराजांचं विद्यार्थी जीवन अतिशय अशांत गेलं। त्यांच्या आईवडिलांची होणारी भांडणं, त्यात अभ्यासासाठी शांत वेळ शोधण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचं अभय महाराजांनी सांगितलं। कितीही शिका, पण अध्यात्माशिवाय तुम्ही पूर्णच होऊ शकत नाही, असं अभय महाराज सांगतात। लाखो रुपये पगार, ऐशो आरामाचं आयुष्य सोडून सुखाच्या शोधात निघालेला हा साधू लक्षवेधी ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, प्रयागराज।